आता मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उबाठा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत की आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अगदी सगळे सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना. त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे. आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे. म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार? ते एकत्र येतील. आता वेगवेगळे झाले तर पुन्हा एकत्र येतील. त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे, कारण हे जनतेच्या मनात सरकार निवडून आलेलं आहे. तर कोणी एकत्र येण्यानं काही फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही.